कोकणामध्ये ज्या काही रिफायनरीचे प्रकल्प येऊ घातलेत ते प्रकल्प रोजगारासाठी संजीवनी देऊ शकतील का? आणि मला पूर्ण विश्वास आहे की फक्त जिल्ह्यातल्या लोकांना काम नाही तर बाहेरचे जिल्ह्यातली लोकही या इकडे आवर्जून नोकरीसाठी उद्योगासाठी येतील असा विश्वास आहे. अर्थसंकल्पामध्ये कोकण रेल्वेसाठी विशेष तरतूद यंदा करण्यात आली आहे. त्या तरतुदीविषयी काय वाटतं? की त्यांनी यावेळेस महाराष्ट्राला जवळपास 13,500 कोटीचं बजेट रेल्वेसाठी उपलब्ध करून दिलं आहे. बरेच प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातकडे गेले की येत्या 6 महिन्यामध्ये आपल्याला दिसेलच की मोठमोठ्या कंपन्या ह्या महाराष्ट्रामध्ये आवर्जून इन्व्हेस्टमेंट करणारच. ठाणे हे आज महाराष्ट्राच्या राजकारणातलं केंद्रस्थान बनलं आहे. आज मी याच ठाण्यामध्ये आलो आहे आणि माझ्यासोबत आहेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तसंच ठाण्याचे भाजप जिल्हाध्यक्ष निरंजी डावखरे. सर नमस्कार. नमस्कार. आणि अगदी थेट मुद्द्यावरच येतो. सध्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुम्ही कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहात. मात्र कोकणामधले जे तरुण आहेत हे पदवी प्राप्त झाल्यानंतर मुंबईसारख्या शहराकडे स्थलांतरित करतात. यांचं स्थलांतर जर थांबवायचं असेल आणि स्थानिक पातळीवर जर रोजगाराची निर्मिती करायची असेल तर काय केलं जाऊ शकतं किंवा काय करायला पाहिजे, काय वाटतं? मुळात आपण जे म्हटलात हा फार महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे की आपण जर बघितलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे असे आहेत की जिकडे डिमिनिशिंग पॉप्युलेशन आहे आणि विशेष करून तरुणांची जी संख्या आहे ही त्या जिल्ह्यांमध्ये कमी होत चालली आहे. मुळात हा विषय जर आपण बघितला तर त्याचं कारण काय आहे तर नोकरीची संधी ही मुंबई पुणे या भागामध्ये असल्याकारणाने किंवा पुढचं शिक्षण प्राप्त करण्यासाठी ही मुंबई पुण्याकडे वळतात. आणि त्यासाठीच आत्ता जे राज्य शासन आहे माननीय फडणवीस साहेब माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे राज्य शासन युतीचं शासन काम करत आहे ते अतिशय संवेदनशील पद्धतीमध्ये काम करत असताना ह्या विषयाचा त्यांना माहिती आहे किंवा त्याची समज आहे. आणि त्यासाठीच केंद्राकडनं येणारा मोठ्या संख्येमध्ये आत्ताचा जो निर्णय झालेले आहेत की जवळजवळ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी टोटल GDPचे 33% ते खर्च करणार आहेत. त्याचबरोबर रेल्वेमध्ये भूतन भविष्यती 13,500 कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये होते. या सगळ्या गोष्टींमध्ये आरोग्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होते. ज्यावेळेस पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पब्लिक सेक्टरमध्ये एवढ्या गोष्टींची इन्व्हेस्टमेंट होते त्यावेळेस बाय डिफॉल्ट त्या तिकडे जॉब ऑपॉर्च्युनिटीज डेव्हलप होतात. पुढच्या काळामध्ये जसं आपण बघितलं की रिफायनरीसाठी सातत्याने राज्य शासन अतिशय चांगल्या पद्धतीत सकारात्मक पद्धतीत काम करण्याचा प्रयत्न करते. स्थानिक विरोध याला लक्षात घेऊन स्थानिकांना त्यांच्या ज्या मनात शंका कुशंका आहेत त्यांना विश्वासात घेऊन आपण गव्हर्नमेंट प्रोजेक्ट राबवले पाहिजेत. कोणावरही अन्याय होता कामा नये या दृष्टिकोनाने राज्य शासन काम करते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे समृद्धी कॉरिडॉर ज्यावेळेस झालं त्यावेळेस समृद्धी कॉरिडॉरसाठी कोणालाही वाटलं नव्हतं की हा समृद्धी कॉरिडॉर पूर्ण होईल. पण माननीय फडणवीस साहेबांनी त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यांनी लोकांना विश्वासात घेऊन हा अतिशय महत्त्वाचा जो दुवा आहे जो महाराष्ट्राला म्हणजे विदर्भापासून ते थेट कोकणाला म्हणजे पनवेल JNPT पर्यंत तो रस्ता तयार होणार आहे याला कनेक्ट करणारा आणि एक आर्थिक चलन देणारा हा जो समृद्धी कॉरिडॉर आहे ही पूर्णत्वाला आणलं. तसंच मला विश्वास आहे की कोकणामधले अजून जे विकासाचे प्रोजेक्ट्स आहेत रिफायनरी असेल किंवा जे पोर्ट्स असतील या डेव्हलपमेंटसाठी हे शासन निश्चितपणे काम करेल आणि युवकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देईल. तुम्ही मुद्दा काढलात रिफायनरी संदर्भातला. कोकणामध्ये ज्या काही रिफायनरीचे प्रकल्प येऊ घातलेत ते प्रकल्प रोजगारासाठी संजीवनी देऊ शकतील का, काय वाटतं? निश्चितच आपण कुठलाही एक ज्यावेळेस मोठा गव्हर्नमेंट प्रोजेक्ट येतो त्याच्यामध्ये त्या रिफायनरीमध्ये किंवा त्या गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या तर निश्चितपणे येतेच. मग त्या लोकांना रोजगार तर भेटतो पण त्याला जोडून जे ॲन्सिलरी इंडस्ट्रीज आहेत मग ते त्या तिकडे असणारा एक किराण्याचं दुकान असेल हॉटेल असेल रेस्टॉरंट असेल चहावाला असेल या सगळ्यांनाही रोजगार देतं. त्याच्यामुळे छोटा जो उद्योग आहे ते मोठ्यात मोठा जो त्या तिकडे उद्योग आहे त्याचबरोबर त्या तिकडे काम करणारे लोक आहेत या सगळ्यांना त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. आणि मला पूर्ण विश्वास आहे की फक्त जिल्ह्यातल्या लोकांना काम नाही तर बाहेरचे जिल्ह्यातली लोकही या इकडे आवर्जून नोकरीसाठी उद्योगासाठी येतील असा विश्वास मला आहे. सातत्यानं बघतोय पुण्यामध्ये MPSC आणि UPSCचे जे विद्यार्थी आहेत MPSCचे विशेषतः ते आंदोलन करत आहेत. 2023चा जो अभ्यासक्रम आहे तो 25ला लागू करावा या सगळ्या संदर्भामध्ये याच्यामध्ये वारंवार आंदोलनं होताना दिसतात मागच्या 1-1.5 वर्षांपासून. कुठेतरी सरकारचा समन्वय कमी पडतोय? नाही, मी खरं तर याच्यामध्ये म्हणेन की शासन म्हणजे आता जे युती शासन आहे हे या विषयाला अतिशय संवेदनशील आहे.
MPSCचे जे मुलांचे विषय आहेत, म्हणजे मी मुद्दाम या इकडे आपल्याला मेन्शन करीन की NCL सर्टिफिकेटच्या तारखेचा जो मुद्दा होता त्याच्यामध्ये सुमारे 400 विद्यार्थ्यांना MPSCच्या राज्यसेवेच्या मुलाखतीच्या संधी हे मिळवून देण्याचं काम राज्य शासनाने आत्ता शिंदे साहेबांच्या सरकारने, फडणवीस साहेबांच्या सरकारने ते मिळवून दिलं. त्याचबरोबर राज्यसेवेच्या परीक्षांमधले 501 पदसंख्येत 623 पदांची वाढ त्यांनी केली. त्याचबरोबर MPSC मार्फत लिपिक पदाची परीक्षा घेण्याबाबतही यशस्वी पाठपुरावा शासनाने केला. त्याचबरोबर PSIची मुख्य परीक्षा ही संयुक्तरित्या होण्याच्यासाठी PSIच्या 2020 आणि 21च्या अंतिम निकालानंतरही घ्यावी अशी जी मागणी MPSCच्या विद्यार्थ्यांची होती त्याच्या संदर्भातही आत्ता या युती शासनाने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या सरकारने घेतली. असे अनेक विषय आहेत की ज्याच्यामध्ये PSI पदासाठी स्वतंत्र परीक्षा घेण्याची जी मागणी होती, असे MPSCच्या विद्यार्थ्यांचे जे अनेक प्रश्न आहेत ते संवेदनशीलरित्या या शासनाने निश्चितपणे पार केलेले आहेत. आणि या विषयासाठी मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेऊन या मुलांना दिलासा देतील. MPSCचे पास झालेले जे उमेदवार आहेत ते पास होतात, मात्र त्यांना अद्यापही नियुक्त्या भेटत नाहीत. या नियुक्त्या लवकरात लवकर भेटाव्यात यासाठी आपण पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून कशा पद्धतीनं काम करणार आहात? MPSCच्या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते सातत्याने सभागृहामध्ये मांडणे आणि ते प्रश्न शासनाकडनं सोडून घेणे याचा सातत्याचा पाठपुरावा हा माझ्याकडनं चालू असतो. आणि जसं आपण म्हटलात की ज्यांचे इंटरव्ह्यूज आहेत त्याच्यामध्ये रिटायरमेंट एज हा सगळा जो फॅक्टर आहे, या सगळ्या गोष्टींसाठी निश्चितपणे पाठपुरावा मी शासनाकडे करीन. त्याच मुद्द्याकडे येतो. अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. अर्थसंकल्पामध्ये कोकण रेल्वेसाठी विशेष तरतूद यंदा करण्यात आली आहे. त्या तरतुदीविषयी काय वाटतं? आता जो अर्थसंकल्प केंद्र शासनाचा सादर झाला आहे त्याच्यामध्ये खरं तर मी माननीय मोदीजींचा आणि त्याचबरोबर आपले रेल्वे मंत्र्यांचा, अश्विनी वैष्णवांचा मनापासून आभार व्यक्त करीन की त्यांनी यावेळेस महाराष्ट्राला जवळपास 13,500 कोटीचं बजेट रेल्वेसाठी उपलब्ध करून दिलं आहे. आणि त्याच्यामुळे कुठल्याही राज्याचा किंवा कुठल्याही देशाची जी प्रगती आहे ती त्याच्या कनेक्टिव्हिटीवर असते. आणि जेवढी कनेक्टिव्हिटी आपण वाढवू तेवढंच विकास, तेवढंच डेव्हलपमेंट, तेवढंच रोजगार हा वाढत असतो. आणि त्या दृष्टिकोनाने हे पाऊल केंद्र शासनाने उचललेलं आहे. मग ते मेट्रोमध्ये असेल, ते सेंट्रल रेल्वेमध्ये असेल. आत्ताच आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी मोदीजींच्या हस्ते 2 हायस्पीड ट्रेन्सचं लोकार्पण झालं. आणि त्याच्यामुळे ही जी कनेक्टिव्हिटी वाढेल त्याच्यामुळे लोकांना फार मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होईल असा विश्वास मला आहे. अजून एक महत्त्वाचा प्रश्न, अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनानं 33% GDP जो आहे तो इन्फ्रास्ट्रक्चरला देण्याचं देखील नमूद केलं गेलं आहे. महाराष्ट्राला यातून काय मिळेल असे जसं आपण विचारलं, मी अगोदर सांगितलं की आत्ता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फार मोठी जी डेव्हलपमेंट करायचं हे केंद्र शासनाचं धोरण आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये जसं मी सांगितलं की समृद्धी कॉरिडॉरचं आपल्याला उदाहरण दिलं, तसंच जेवढी कनेक्टिव्हिटी वाढवता येईल तो कनेक्टिव्हिटी वाढवण्याचं केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं धोरण आहे. केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचा जो समन्वय आहे त्याच्यामुळे ह्या डबल इंजिनमुळे एक फार मोठ्या प्रमाणात विकास हा आपल्याकडे येईल. फक्त रेग्युलर ट्रॅव्हलिंग नाही, म्हणजे जसं तुम्ही आणि मी एखादा प्रवास करतो तसं नाही, पण इतर ट्रान्सपोर्टही ज्यावेळेस या हायवेजची कनेक्टिव्हिटी वाढते, याची रुंदी वाढते, हे रस्ते ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेस ट्रान्सपोर्ट कॉस्टही कमी होतो. आणि त्याच्यामुळे ग्राहकावर येणारा जो कॉस्ट आहे ती पण कमी होते. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर फार मायक्रो लेवलला जाऊन केंद्र शासनाने याच्या संदर्भातला विचार केलेला आहे. आणि त्याच्यामुळेच 33% हे इन्व्हेस्टमेंट ते इन्फ्रास्ट्रक्चरवर करत आहेत. आणि फक्त तेवढंच नव्हे तर राज्य शासनाला ह्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी लोनही व्याजमुक्त केंद्र शासन उपलब्ध करून देते, जेणेकरून राज्याचा विकास हा फार मोठ्या प्रमाणात निश्चितपणे होईल. बरेच प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातकडे गेले. असं असताना देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी अनेक दावोसवरून प्रकल्प आणले. त्या प्रकल्पातून रोजगार निर्मिती आणि जे आत्ता ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतात त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती या दृष्टिकोनातून राज्य सरकार कशा पद्धतीनं पावलं उचलतं? आपण जर या राज्य सरकारचं पूर्ण काम किंवा कार्यपद्धती बघितलं तर अतिशय संवेदनशील पद्धतीमध्ये राज्य शासन काम करते. आणि त्याचबरोबर एक मोठं धोरण ठेवून हे राज्य शासन काम करत असताना जसं मी सांगितलं की ज्यावेळेस पब्लिक सेक्टरमध्ये एवढं मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते त्यावेळेस पण रोजगार निर्मिती होते. आणि जसं आपण सांगितलं की डॅवॉस असेल याच्यामधनंही फार मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आणण्याचं काम
हे राज्य शासन निश्चितपणे करते आणि मला विश्वास आहे की येत्या 6 महिन्यामध्ये आपल्याला दिसेलच की मोठमोठ्या कंपन्या ह्या महाराष्ट्रामध्ये आवर्जून इन्व्हेस्टमेंट करणारच, कारण त्यांना आत्ता एक शाश्वत सरकार आणि एक योग्य दिशेने काम करणारं प्रगतिशील सरकार हे काम करताना दिसतंय. त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट्स हे आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमधनं पण महाराष्ट्रामध्ये होताना दिसेल, जेणेकरून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती महाराष्ट्रामध्ये होईल. इकडे येतो कारण आपण ठाण्याचे जिल्हाप्रमुख आहात, जिल्हाध्यक्ष आहात. ठाणे जिल्ह्याची महानगरपालिका कधीही निवडणूक त्याची डिक्लेअर होईल अशी परिस्थिती आहे. कशा पद्धतीनं भाजप त्यानुसार रणनीती आखते? भाजप मुळातच एक संघटनेवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे बूथ रचनेपासून हे बूथ असेल, शक्ती केंद्र असेल, मंडळ स्तरावरती, शहर स्तरावरती सातत्याने संघटनेचं काम हे सुरू राहावं आणि त्या दृष्टिकोनाने संघटना ताकदवर व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीचं आमचं काम सुरू आहे आणि वेगवेगळे माध्यम यासाठी सातत्याने सुरू आहेत, वेगवेगळे मोर्चांच्या माध्यमांनी काम सुरू आहे. त्याच्यामुळे येत्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा अतिशय उत्तम परफॉर्मन्स हे आपल्याला दिसेल. आमचा सगळ्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर बसावा या दृष्टिकोनाने प्रत्येक कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा निश्चितपणे काम करतो. तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल, मात्र इथं शिंदे गट देखील किंवा शिवसेना देखील स्थानिक मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करते. त्यांना विश्वासात घेऊन महापौर भाजपचा बसण्याचा प्रयत्न असेल? निश्चितच ज्यावेळेस राज्य शासन आम्ही एकत्र काम करत आहोत, त्याच्यामुळे पुढच्या याच्यामध्ये समन्वयानेच दोन्ही पक्ष काम करतील आणि याच्या संदर्भातले युतीच्या संदर्भातले जे काही निर्णय असतील ते प्रदेश स्तरावरती होतील आणि त्या दृष्टिकोनाने खाली त्या संदर्भातलं काम चालेल. कारण भारतीय जनता पार्टी हा, जसं मी मगाशी सांगितलं की संघटनेचा वर विश्वास ठेवणारा पक्ष आहे, त्याच्यामुळे वरनं जो आदेश येईल तो निश्चितपणे कार्यकर्ता मान्य करतील. जसे ठाण्यामध्ये काम करत आहे त्याच पद्धतीनं भाजप मुंबई महानगरपालिका काबीज करण्यासाठी देखील रणनीती आखत आहे. येत्या काळात भाजपची मुंबई काबीज करण्यासाठीची कशी रणनीती असेल? याच्यामध्ये खरं तर तिकडचे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते तुम्हाला योग्य पद्धतीमध्ये निश्चितपणे याच्यामध्ये उत्तर देऊ शकतील. पण भारतीय जनता पार्टी ही सत्ता हे एक साध्य म्हणून बघते की याच्यामध्ये महानगरपालिका काबीज करणं हा त्याचा निश्चितपणे उद्देश भारतीय जनता पार्टीचा नाही, तसं ध्येयही नाही. पण लोकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध करून देणं हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश राहील. आपण आत्ताच बघितलं की ज्यावेळेस G20ची समिट ही मुंबईमध्ये झाली त्यावेळेस चांगल्या पद्धतीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट त्या तिकडे आत्ता शिंदेसाहेबांच्या माध्यमाने, फडणवीस साहेबांच्या माध्यमाने झालं आणि त्याच्यामुळे आमूलाग्र बदल हा मुंबईच्या जे टॅक्स पेयर्स आहेत त्यांच्यासाठी हे शासन करेल. मेट्रोचं काम फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि ती जलद गतीने झालं पाहिजे ही आमची ही मागणी आहे. त्याचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये राहणारा जो नागरिक आहे तो नोकरीसाठी किंवा त्याच्या उद्योगासाठी तो मुंबईकडे जातो आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस ही कनेक्टिव्हिटी वाढेल, ज्यावेळेस त्याचं इकडचं जो प्रवासाचा वेळ आहे तो वाचेल, त्यावेळेस त्याला जास्त एफिशियंटली काम करता येईल. त्याच्यामुळे लवकरात लवकर मेट्रो व्हावी ही आमची मागणी आहे आणि त्या पद्धतीने राज्य शासन काम करते हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. जर कोणती समस्या असेल तर ती वाहतूक कोंडीची समस्या आहे. म्हणजे विकासाची नांदी ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे, मात्र दुसरीकडे सर्वसामान्यांना रोजच्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं आहे. याकडं स्थानिक पातळीवर कशा पद्धतीनं कामं करताय? ट्रॅफिक संदर्भातली जी वाहतूक कोंडी आहे, जे तुम्ही विषय मांडला, अतिशय महत्त्वाचा आणि ठाणेकरांसाठी कळीचा मुद्दा आहे. मगाशी मी आपल्याला जसं सांगितलं की फार मोठ्या प्रमाणात ठाण्यातली लोकं ही मुंबईला रोजगारासाठी जातात, त्यांच्या नोकरीसाठी जातात, उद्योगासाठी जातात. त्यावेळेस त्यांची मुंबईबरोबरची जी कनेक्टिव्हिटी आहे, आपण लोकल रेल्वेची आपण लाईफलाईन म्हणतो. आपण जर पीक टाईमाला बघितलं तर लोकल रेल्वे खचाखच भरलेली असते आणि रोडवरती जो ट्रॅफिक असतो तोही मुंबईला ठाण्यावरनं जाणारा जो ट्रॅफिक आहे तोही मोठ्या प्रमाणात असतो. या सगळ्या कोंडीमधनं जर सुटका पाहिजे असेल तर एफिशियंट पब्लिक ट्रान्सपोर्ट हा त्याचं एकमेव उत्तर आहे आणि पब्लिक ट्रान्सपोर्टला जर आपल्याला एफिशियंट बनवायचं असेल तर त्यासाठी जसं मी मगाशी सांगितलं की मेट्रो जर आली तर निश्चितपणे आपल्या लोकल रेल्वेवरचा जो पडणारा भार आहे तो कमी होईल. त्याचबरोबर या सगळ्या ट्रॅफिक कोंडीमुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी पण इलेक्ट्रिक व्हेकल्स, इलेक्ट्रिक बसेस आणण्याचं जे राज्य शासनाच्या माध्यमाने पुढाकार चालू आहे, केंद्र शासनाची फार मोठी भरघोस मदत यासाठी होते. या सगळ्यांमुळे निश्चितपणे ठाणेकर, मुंबईकर यांना फार मोठा दिलासा भेटला असा विश्वास मला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या मुद्द्यावर येतो. ठाणे महानगरपालिका कोणत्याही क्षणी त्याची निवडणूक जाहीर होईल अशी परिस्थिती आहे. कशा पद्धतीनं भाजप त्यासाठी रणनीती आखण्याचा प्रयत्न करत आहे? भारतीय जनता पार्टी मुळात पक्ष हा संघटनेवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे आणि संघटनेचं काम हे ताकदीने व्हावं यासाठी आम्ही सगळेजण निश्चितपणे प्रयत्न करत असतो. आपण बघताय की प्रदेशाध्यक्ष हे रोज आणि सातत्याने फिरत आहेत. पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे ते महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फिरत आहेत आणि त्याच्यामुळे संघटनेचं बूथ लेवलचा कार्यकर्त्यापासून तो प्रदेश लेवलचा कार्यकर्ता हे सगळेजण ताकदीने काम करत आहेत. ठाण्यामध्ये बूथ लेवलला असेल, शक्ती केंद्र असेल, मंडळ स्तरावर असेल, शहर स्तरावर आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्याचा, लोकांपर्यंत संपर्क करण्याचा हा सातत्याचा प्रवास सुरूच असतो आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा ठाण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. वा, नक्कीच तुमचा महापौर म्हणजे भाजपचा महापौर बसावा आणि त्या दृष्टिकोनानं भाजपनं पावलं उचलावीत अशी आशा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. तुम्ही सविस्तर वेळ दिलात, आमच्याशी चर्चा केलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो आणि निश्चितच येत्या काळामध्ये भाजप एक ठाणे जिल्ह्यामध्ये नवीन स्वरूप घेऊन महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि सर, तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलसोबत जोडले जा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.